नगरपालिका निवडणुकीमध्ये कोकणामध्ये भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाद टोकाला गेलेत। नितेश राणेंचा युतीला विरोध झाला आणि त्यानंतर दोन्ही शिवसेनेनं नवं समीकरण तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्यात। पण ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केल्यास दोन्ही जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेसोबत संबंध तुटणार असा इशारा नारायण राणेंनी दिलाय। पाहूयात एक रिपोर्ट। आता कणकवलीत युती होते आहे का? आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे तर काही होणार नाही। एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध तोड। कणकवली नगरपंचायतीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेनं एकत्र येऊन शहर विकास आघाडी म्हणून लढण्याच्या हालचाली सुरू केल्या। मात्र नारायण राणेंनी कडाडून विरोध करत थेट शिंदेंनाच इशारा दिलाय। तसं झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेसोबत युती तोडू अशी भूमिका राणेंनी घेतली आहे। कणकवली शहरामध्ये ज्या विविध संस्था आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, त्यांच्याकडून एक प्रस्ताव असा आला, शहर विकास आघाडी जर आपण केली शहराच्या विकासासाठी तर तो वाद त्या ठिकाणी होणार नाही। ह्या सगळ्या गोष्टीला आपण फाटा देता येईल आणि ह्या माध्यमातून त्यांनी एक प्रस्ताव दिला की अशा प्रकारचा निर्णय जर घेतला तर गावातलं वातावरण पीसफुल राहील। तो प्रस्ताव आम्ही तसाच वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। त्यांचं म्हणणं आज रात्री आदरणीय आमदार निलेश राणे साहेब येत आहेत। जिथं प्रस्ताव पाठवायचा आहे तिथून मान्यता घेतल्यानंतरच पुढे बोलता येईल। त्याच्यामध्ये तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध तोडू आणि राजन तेली कुठलाही नेता, कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही। दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही। एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन तेली। हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन। परंतु तुम्हाला जर तुमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत तेच तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजन तेली यांना वेगळ्या पक्षात घेत असेल तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही आणि त्यामुळे तुम्ही आता उगाच दोन जिल्ह्यामध्ये युती करू न करू या संदर्भात तुम्ही न विधान केलं बरं। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात, पण कोकणामध्ये भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी शिंदेच्या शिवसेनेशी युती न करण्याचं ठरवलं। त्यामुळे स्थानिक नेत्यांनी दोन्ही शिवसेनेला एकत्र आणून शहर विकास आघाडीचं समीकरण तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्यात आणि शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा आता 50% एवढ्या ताकदीची भाषा सुरू केली आहे। एक तर उद्धव ठाकरे कोण आहे, त्याचं ऐकावं अशी परिस्थिती आहे का? सांगा मला। एक झालं, आता कणकवलीत युती होते आहे का? तो कोण? राजन तेली टेम्पररी आहे। आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे। अजून माझी आणि शिंदेची भेट व्हायची आहे। ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागावं की न लागावं आणि अशा बातम्या कशाला? काही होणार नाही। शेवटी आम्ही देखील कधीपर्यंत वाट बघायची हा प्रश्न आहे आणि असं काही नाही की आमची ताकद नाही आहे। 2-3 पैकी 2 आमदार ज्यावेळी शिवसेनेचे आहेत, निलेशजी आणि दीपकजी, तर आमची ताकद देखील 50%पेक्षा जास्त आहे। पण 50%पेक्षा ताकद जास्त असताना देखील आम्ही ज्यावेळी सांगतो की आम्हाला संयमानं घ्यायचं आहे, आम्हाला युती करून लढायचं आहे, समोरचा जसा रिस्पॉन्स येईल तसं वागू। आता त्यांनी मैत्रीपूर्णची तयारी केलेली आहे, आम्ही देखील केलेली आहे। काल त्याचा थोडा ट्रेलर आपण वेंगुर्ल्यामध्ये बघितला असेल। राणे कुटुंबातच दोन्ही भाऊ स्थानिक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या दिशेनं आहेत। नितेश राणे भाजपचे आमदार आहेत तर निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत। पण नितेश राणेंनी भाजपच्याच भगव्याची भाषा केली आहे, तर नारायण राणेंनी महायुतीतच लढावं अशी इच्छा व्यक्त करत मी आहे तोपर्यंत राणे कुटुंबात भांडण होणार नाही असंही म्हटलंय। आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छाच आहे की भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष इथे बसला पाहिजे, राणे साहेबांच्याच विचाराचा अध्यक्ष बसला पाहिजे। कारण गेली 25 वर्ष ही राणे साहेबांच्याच विचाराचा भारतीय जनता अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसलेला आहे। आज जरी असं वाटत असलं नियोजन आमच्याकडे सर्वात चांगलं आहे, 100% आहे आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर 100% शिवसेनेचाच प्रभाव पडणार ही माझ्या मनामध्ये शंका आहे। मी जोपर्यंत आहे तोपर्यंत राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही। सगळ्यांची इच्छा आहे की
ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल. नितेश राणेंची भूमिका पाहता कोकणामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना युतीमध्ये लढतील असं वाटत नाही. पण त्याच वेळेला भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का हे 2-3 दिवसामध्ये स्पष्ट होईल. विकास गावकरसह अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.